ओके. नमस्कार सगळ्यांना आणि गुड इव्हनिंग. आपण या लेक्चरमध्ये काय बघणार आहे, तर परीक्षा काळातील भीती घालून आत्मविश्वास कसा टिकून ठेवावा, या बाबतीत हे लेक्चर असेल. ठीक आहे. परीक्षा काळातील भीती घालून आत्मविश्वास कसा टिकून ठेवावा. बऱ्याच विद्यार्थ्यांची आता कंबाईनची मेन्स आहे. मेन्समध्ये पहिला पेपर लँग्वेजचा जो पेपर होणार आहे तो 9 तारखेला होणार आहे. ठीक आहे. तर त्या संदर्भात बरेच विद्यार्थ्यांचे मेसेज आलेले की थोडीशी भीती वाटते, असं होतंय, तसं होतंय. आणि हे साहजिक प्रत्येक एक्झामच्या अगोदर ह्या गोष्टी घडत असतात. ॲज अ विद्यार्थी म्हणून मी त्या फेजमधनं गेलेलो आहे. प्रत्येक जण त्या फेजमधनं जात असेल. तर त्या काळामध्ये एक तुमची भीती घालून आत्मविश्वास कसा टिकवता येईल, हे प्रत्येक एक्झामला ह्या गोष्टी ॲप्लिकेबल असतील, ज्या मी ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे. सो फर्स्ट थिंग, यामध्ये या काळामध्ये स्वतःची मेहनत तुम्ही तुम्ही स्वतःला तुम्ही तुमची जी काही मेहनत असेल ती दिसायला पाहिजे. मेहनत दिसायला पाहिजे म्हणजे काय, तर जे काही टेस्ट सिरीज तुम्ही प्रॅक्टिस केली असेल समोर ठेवा. ठीक आहे. जे काही बुक्स तुम्ही वाचलेले असतील समोर ठेवा. दिसायला पाहिजे की नाही, हे आपण बुक्स वाचलेले आहेत. ठीक आहे. आणि परीक्षेसाठी जे जे आवश्यक बुक्स असतात त्याची एक बुक लिस्ट आपल्याकडे असते. ठीक आहे. तर ती बुक लिस्ट तुम्ही वाचा की अच्छा हे बुक आपण कव्हर केलेले आहे, ज्याच्या माध्यमातून तुम्हाला थोडासा कॉन्फिडन्स गेन होण्यास मदत होईल. परीक्षेस आवश्यक टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस, कारण की एका तासाचा हा गेम असतो. तर एका तासाचा गेम असतो, त्यामुळे टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस, आयोगाचे पेपर आपण प्रॅक्टिस केलेले असतात, ते स्वतःला दिसू द्या. ठीक आहे. की परीक्षेला आवश्यक कोणकोणत्या गोष्टी असतात, तर टेस्ट सिरीजची प्रॅक्टिस म्हणू द्या, किंवा मग तुमच्या आयोगाच्या पेपरचं विश्लेषण असू द्या, आवश्यक ते कमीत कमी बुक लिस्ट असू द्या. ठीक आहे. ते बुक वाचणं अपेक्षित आहे. ठीक आहे. परीक्षा पास होण्यास, तर ते सगळं आपण केलेलं आहे. तर ते स्वतःला तुमच्या डोळ्यासमोर दिसायला पाहिजे. ठीक आहे. तर आवश्यक ते बुक्स, ठीक आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं तुम्ही जे काही अनालिसिस केलं असेल ते तुम्ही केलेलं आहे का. ठीक आहे. आणि ते तुम्ही म्हणजे तुमच्या नजरेसमोर त्या गोष्टी दिसू द्या. त्याचबरोबर ज्या लोकांनी ऑलरेडी माझे लेक्चर अगोदर केलेले असतील, तर त्यांच्यासाठी मी स्वतःची उत्पादकता कशी वाढवावी. ठीक आहे. तर त्या बाबतीत मी मेन्सचं एक लेक्चर माझ्या टेलिग्राम चॅनलला केलेलं होतं. ठीक आहे. तर त्या लोकांनी जे ऐकलेलं असेल, तर ज्या लोकांनी प्रोडक्टिव्हिटी चार्ट जर केलेला असेल, ठीक आहे, तर प्रोडक्टिव्हिटी चार्ट आता तुम्हाला म्हणजे जे तुमच्या लो फेजमध्ये खूप कामात येतो. ठीक आहे. तर प्रोडक्टिव्हिटी चार्टमध्ये जनरली आपण एक तारखा मेन्शन केलेल्या असतात आणि त्या तारखेच्या खाली पी असं लिहायला सांगितलं होतं तुम्हाला. ठीक आहे. म्हणजे त्या दिवसाला तुम्ही पास झालं, ह्या दिवसाला तुम्ही पास झालं, त्या दिवसाला तुम्ही पास झालं. तर त्याच्या माध्यमातून तुम्ही आता त्या प्रोडक्टिव्हिटी चार्टकडे बघायचं. ही आपण मेहनत घेतलेली आहे. आणि आता प्रत्येक दिवसाच्या टेस्टमध्ये पास झालाय, तर 100% आपण पुढील एक्झाममध्येही पास होणार आहे. हा एक पॉझिटिव्ह सिग्नल तुमच्या त्या प्रोडक्टिव्हिटी चार्टच्या माध्यमातून निर्माण होईल. ठीक आहे. त्याचबरोबर चेकलिस्ट. ठीक आहे. ही चेकलिस्ट, ओके. तर चेकलिस्ट मी तुम्हाला याच्या अगोदर करायला सांगितलेली होती. ठीक आहे. तर चेकलिस्ट जी असते, चेकलिस्टमध्ये काय असतात, जे अति महत्त्वाचे जे टॉपिक्स असतात. ठीक आहे. महत्त्वाचे टॉपिक्सची आपण चेकलिस्ट, जी परीक्षाभिमुख टॉपिक असतात त्याच्यावर 100% प्रश्न येणारच असतो. ठीक आहे. तर असे महत्त्वाचे टॉपिक आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसच्या माध्यमातून ती चेकलिस्ट बनवत असतो. तर आता तुम्हाला जो काही सब्जेक्ट तुम्ही टार्गेट करत असाल, आता पेपर 1 आहे, त्यामध्ये इंग्लिश, मराठी, करंट 10 मार्काचं 10 मार्क प्रश्न करंटचे, आणि 5 प्रश्न हे लॉवर येणार आहे आणि 5 प्रश्न हे तुमच्या कॉम्प्युटरवर येतात. ठीक आहे. ह्या घटकावर येतात. ठीक आहे. सो ही जी काही चेकलिस्ट असेल, ठीक आहे, तर ही चेकलिस्ट जी असेल ती बेसिकली तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करण्यास मदत होईल, की जनरली ह्या चेकलिस्टमध्ये जे महत्त्वाचे टॉपिक तुम्ही मेन्शन करणार आहेत, ठीक आहे, तर ते टॉपिक जरी वाचले, की हे महत्त्वाचे टॉपिक आहे, हे टॉपिक मी कव्हर केलेले आहे. ठीक आहे. हे महत्त्वाचे टॉपिक आहे. ठीक आहे. महत्त्वाचे टॉपिक आणि हे महत्त्वाचे टॉपिक मी कव्हर केलेले आहेत. ठीक आहे. महत्त्वाचे टॉपिक आहे ते मी कव्हर केलेलं. तर त्याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स गेन होण्यास तुम्हाला चांगली मदत होईल. ठीक आहे. सो ही चेकलिस्ट तुम्ही वाचू शकता. त्याच्या माध्यमातून तुमचं म्हणजे इन्स्टंट कॉन्फिडन्स जे असतं ना, इन्स्टंट एनर्जी बूस्टर, तर ते चेकलिस्ट किंवा प्रोडक्टिव्हिटी चार्ट यासारख्या गोष्टी त्या काम करत असतात. इन्स्टंट तुम्हाला थोडंसं पॉझिटिव्ह फील होईल. ठीक आहे. नंतर मग ज्या काही चुका जर या अगोदर तुम्ही अटेम्प्ट दिलेला असेल, किंवा ज्या प्रॅक्टिसमधनं तुम्ही जे काही चुकांची लिस्ट मी जनरली तुम्हाला करायला सांगितलेली होती, ठीक आहे, तर ते चुकांची लिस्ट वाचणे. ठीक आहे. त्याच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होऊ शकतो. कसा बघा, जी काही चुकांची लिस्ट तुम्हाला तयार करायला सांगितली होती, जनरली समजा ज्या लोकांनी ऑलरेडी अटेम्प्ट दिलेले असेल, तर त्यांनी रिव्हिजन प्रॉपर झालेली नसते, तर ह्यावेळेस मी रिव्हिजन प्रॉपर केलेली आहे, ही एक चुकांची लिस्टमध्ये मेन्शन केलेलं असतं. मागच्या वेळेस फापड पुस्तक वाचले, ह्यावेळेस पुस्तकं कमीत कमी करून प्रॉपर रिव्हिजन केलेलं आहे, कमीत कमी बुक्स मॅक्सिमम रिव्हिजन ह्यावेळेस केलेली आहे. ठीक आहे.
अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच तो मी डेव्हलप केलेला आहे, जो अगोदर मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या अनालिसिसच्या माध्यमातून माहिती नसलेल्या प्रश्नांचा टॅकल करण्याचा अप्रोच हा पहिले मला माहिती नव्हता. आता मला तो माहिती आहे. ठीक आहे. हे हे तुम्ही मेन्शन करू शकता. ठीक आहे. त्याच्या चुकांच्या लिस्टमध्ये हे म्हणजे पहिले ही चूक केलेली होती. ह्यावेळेस मी ते म्हणजे रेक्टिफाय केलेली. ठीक आहे. त्यानंतर मग प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस मागच्या वेळेस मी केलेलं नव्हतं. तर ह्यावेळेस मी प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस केलेलं आहे. पूर्वी माझी चेकलिस्ट नव्हती. ह्यावेळेस माझी चेकलिस्ट आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी की मी अगोदर चुका केलेल्या होत्या. तर ही जी चुकांची लिस्ट तुम्ही एकदा वाचलेली आणि त्याच्यामध्ये स्वतःला सांगितलं, की नाही ह्या मागच्या वेळेस मी चुका केलेल्या होत्या. मागच्या वेळेस चुका करून मग एवढा स्कोर आलेला होता. त्यावेळेस ह्या सगळ्याच्या सगळ्या चुका मी रेक्टिफाय केल्या. त्याच्यावर दिवस-रात्र मेहनत घेतलेली आहे. तर त्यामुळे 100% माझा स्कोर इम्प्रूव्ह होणार म्हणजे होणार. ठीक आहे. तर ती चुकांची लिस्ट जी असते ती बेसिकली तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स देऊ शकेल. ठीक आहे. तर ही चुकांची लिस्ट तुम्ही वाचू शकता. त्याच्या माध्यमातून तुमचा चांगला कॉन्फिडन्स गेन होऊ शकतो. ठीक आहे. नंतर मग जर एखाद्याला बऱ्याचदा असं होतं, की कमी अभ्यास झालेला आहे माझा, मला काही आठवत नाही, असं नाही, तसं नाही. तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं, आयोगाचे पेपर तुम्ही ऑलरेडी बघितलेलेच असतात. ठीक आहे, तर आयोगाचेच पेपर घेऊन घेऊन बसायचे. आयोगाचं पेपर जे ब्लँक पेपर घ्यायचं, तेच पेपर जे असतात ना, ते तुम्ही एक तर बऱ्याचदा सॉल्व्ह केलेले असतात. त्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला आठवतात. त्याच्या माध्यमातून तुम्ही जर ते ब्लँक पेपर त्याच्या जसे बघितले, त्याच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स गेन होऊ शकतो, की नाही आता चेकलिस्ट वगैरे ते तर त्याच्या माध्यमातून होतोच, नो डाउट. पण आयोगाचे ब्लँक पेपर घ्यायचे आणि ते बघायचे. अरे हे तर सिंपल पेपर येतात, सिंपल प्रश्न येतात. तर काही प्रॉब्लेम नाही. माझा जर कमी अभ्यास असला, थोडाफार कमी जरी अभ्यास असला, तरी मी प्रश्न टॅकल करू शकतो. हा कॉन्फिडन्स तुमच्या त्याच्या माध्यमातून येईल. ठीक आहे. आयोगाच्या ब्लँक पेपरच्या माध्यमातून बरेचसे प्रश्न तुम्ही लॉजिकली सॉल्व्ह करू शकता. बरेच लोकांचं व्होकॅब्युलरी नसतं. ठीक आहे. व्होकॅब्युलरी म्हणजे तेवढं स्ट्रॉंग नसतं. तर व्होकॅब्युलरी पण तुम्ही लॉजिकली म्हणजे सॉल्व्ह करू शकता. अशा प्रकारची जे व्होकॅब्युलरी असते, नाही जर झाली असेल, ज्या लोकांची व्होकॅब्युलरी झाली नसेल, त्यांच्यासाठी परत सांगतो मी, जर तुमचं काहीच नसेल झालं तरी टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. आयोगाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चनची जी काही व्होकॅब्युलरी दिलेली असतील, ठीक आहे, जे अनालिसिसच्या पुस्तकामध्ये जे काही प्रश्न प्रिव्हियस आयोगाने याच्या अगोदर विचारलेले जी काही व्होकॅब्युलरी असते, तेवढं जरी केलं ना तुम्ही, तरी तुम्हाला एक चांगला स्कोर येण्यासाठी हेल्प होऊ शकते. तर त्यामुळे बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही. ठीक आहे. मी ह्यावेळेस राज्यसेवा मेन्ससाठी तर इंग्लिशसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चनची व्होकॅब्युलरी केली होती आणि मराठीसाठी जे 2017चं ॲडिशनचं एक मराठीचं समानार्थी शब्दासाठी नाही, मोरा वाळंबे सरांचं एक पुस्तक आहे. ठीक आहे. तर 2017च्या ॲडिशनमध्ये एक 2-3 पानं त्याच्यामधूनच जनरली विचारण्यात येत होती. ठीक आहे. तर मराठीसाठी प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि तेवढे 2-3 पानं. ठीक आहे. तेवढं केलं तरी बऱ्यापैकी स्कोर येण्यास मदत झालेली होती. तर त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही. तर प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्रॉपर करा, त्याच्यावर कमांड चांगली निर्माण करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न जर माहिती नसेल तरी तो टॅकल करण्याचा अप्रोच हा तुमचा ऑलरेडी डेव्हलप झालेला असेल अशी मी अपेक्षा करतो आणि त्याच्या माध्यमातून तुमचा कॉन्फिडन्स गेन होण्यास मदत होईल. कमी अभ्यास झाला तरी लोड नाही घ्यायचा. माझ्याकडे अप्रोच आहे. ठीक आहे. माझ्याकडे अप्रोच आहे की प्रश्न कसाही आला तरी फोडण्याचा माझ्याकडे अप्रोच आहे. तरी त्यामुळे त्यामुळे काय होईल की तुमचा जरी कमी अभ्यास असला तरी पण तुम्हाला एक चांगला कॉन्फिडन्स गेन होण्यास मदत होईल. ठीक आहे. सो ब्लँक पेपर तुम्ही लॉजिकच्या माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा किंवा जे काही प्रश्न असतील ते थोडंसं डोळ्याखालून घालले त्याचा पण तुम्ही एक चांगला उपयोग तुमच्यासाठी होऊ शकतो. नंतर मग या काळामध्ये प्रेशर येण्याची शक्यता जास्त असते. ठीक आहे. टेन्शन येण्याची शक्यता जास्त असते. तर प्रेशर हे साहजिक आहे. तुम्हालाच नाही, प्रत्येकाला हे प्रेशर असेल. ठीक आहे. प्रत्येकाला हे प्रेशर असेल. तर तेव्हा ह्या काळामध्ये इव्हन पेपरच्या दरम्यान एक मंत्र मी सांगितलेला होता, ऑल हॅव सेम. कुठला? ऑल हॅव सेम. ठीक आहे. ऑल ऑफ सेम हा मंत्र मी सांगितलेला होता. तर हा मंत्र जप तुम्ही आतापासून करू शकता जर तुम्हाला भीती वाटत असेल तर. कारण की ही जी परिस्थिती आहे फक्त ही तुमच्यासाठी नाहीये. ही प्रत्येकासाठी सारखी परिस्थिती आहे. प्रत्येकाला भीती असेल तर सगळ्यांची सारखी परिस्थिती आहे. मी काही ह्या परिस्थितीतून जाणारा एकटा व्यक्ती नाहीये. त्या त्यामुळं स्वतःला सांगा की पेपरमध्ये पण इम्बॅलन्स माइंड होत असेल तर ऑल ऑफ सेम सांगा स्वतःला. जेणेकरून ही परिस्थिती अख्खा महाराष्ट्रामध्ये जेवढे विद्यार्थी परीक्षा फेस करत आहे, तर त्या सगळ्यांसाठी ही परिस्थिती सेम आहे. माझ्यासाठी काही वेगळी परिस्थिती नाहीये. हा जो काही प्रश्न अटेम्प्ट करतोय, तो जर मला अवघड जातोय, सगळ्यांसाठीच अवघड जातोय. मलाच अवघड जात नाहीये. तर त्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. ठीक आहे. ओके. तो आता मी इथे असं म्हणत नाही की तुम्ही एकदमच न्यूट्रल होऊन जाल. येस, काही ना काही पॉझिटिव्ह प्रेशर असेलच. तर ते लक्षात घ्या. शब्द महत्वाचा आहे. पॉझिटिव्ह प्रेशर. प्रेशर हे तुमचं निगेटिव्ह डायरेक्शन त्याचा युटिलाइज नका करू. प्रेशरला तुम्ही पॉझिटिव्ह डायरेक्शननी यूज करा. ठीक आहे.
जर ज्यांना प्रेशर असेल ती चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, कारण की त्याच्या माध्यमातून तुमचा एकंदरीत परीक्षेचा माइंडसेट निर्माण होण्यास मदत होते. ठीक आहे, तर त्या प्रेशरला एक पॉझिटिव्ह डायरेक्शनने पॉझिटिव्ह गोष्टीसाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. सो पॉझिटिव्ह डायरेक्शनने यूज करू शकता म्हणजे कसं, की तुम्ही जर तुमच्यामध्ये तुमच्या डोक्यामध्ये प्रेशर असेल, टेन्शन वाटत असेल, तर त्या 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 प्रेशरचा उपयोग तुम्ही जास्तीत जास्त तुमचा जो काही टाईमचं जे काही युटिलायझेशन आहे, ठीक आहे, ते 100% हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून, परीक्षेच्या दिशेनेच तुम्ही तुमचं हे सध्याचे जो काही वेळ तुमच्यासाठी बाकी आहे, तो तुम्ही युटिलाइज करण्यामध्ये होऊ शकतो. जर एखाद्याला प्रेशर नसेल, त्याला काय टेन्शन नसेल, तो तो गडी आहे ना जास्त टाईमपास करत बसेल. ठीक आहे. इकडे-तिकडे टवाळक्या करत बसेल, शायनिंग मारत बसेल, की लोकांना सांगत बसेल, "नाही बघा, बघा, बघा मला काही टेन्शन नाही." पण नाही, नाही. जर तुमच्याकडे प्रेशर असेल, त्या प्रेशरचा खूप चांगला उपयोग तुम्ही करू शकता. तुमच्या टाईमाचं युटिलायझेशन हे प्रॉपर डायरेक्शननी म्हणजे परीक्षाभिमुख गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता. ते मग तुम्ही रिव्हिजनसाठी वापरू शकता. इव्हन चालता-फिरता तुम्ही जर गप्पांमध्ये तुम्ही काही गोष्टी रिवाईज करत असाल तर करा, बिनधास्त करा. कुणाला म्हणजे लोकं ह्या मोमेंटला बरेच विद्यार्थी किंवा आजूबाजूचे तुमचे जे लोकं परीक्षेच्या फेजमध्ये नाही, ते एखाद्या वेळेस तुम्हाला हसू पण शकतात. ठीक आहे. पण हसू द्या. हेच लोकं उद्या चालून तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला काँग्रेस करायला पुष्पगुच्छ घेऊन येतील, लक्षात ठेवा. तर त्यामुळे लोकांना हसू द्या. पण तुम्ही सगळ्या तुमची प्रत्येक ॲक्टिव्हिटी ही म्हणजे परीक्षेच्या दृष्टिकोनातून असायला पाहिजे. ठीक आहे. आता या मोमेंटमध्ये थोडंसं अव्हॉइड करा, म्हणजे डिस्ट्रॅक्शन अव्हॉइड करा. जर घरामध्ये कलह असेल, मित्र-मैत्रिणींचं भांडणं-वांडणं असतील, काही असेल, तर ते अव्हॉइड करा. ह्या काळामध्ये तुम्ही कमी बोला. जर तुम्ही जास्त बोलाल तर काहीतरी म्हणजे त्याच्यामधून काहीतरी उत्पत्ती होऊ शकते, काहीतरी नवीन विचार ट्रिगर होऊ शकतात. ठीक आहे. तर त्याच्या माध्यमातून तुम्ही डिस्ट्रॅक्ट होऊ शकता. तर कमी बोला. ठीक आहे. ओके. सो मी मी इथं काय करायचो माहिती आहे का? म्हणजे याचा उपयोग कसा करायचो घरातलं म्हणजे म्हणजे घरी जेव्हा मी अभ्यास करायचो मेन्सच्या वेळेस, तर मी यावेळेस काय केलेलं होतं, की पेपरच्या दरम्यान जर घरामध्ये जायचं असेल, घरामध्ये समजा मला अव्हॉइड करायचं आहे, लोकांना अव्हॉइड करायचं आहे, बोलणं कमी करायचं आहे, तर मी थेट इयरफोन टाकायचो कानामध्ये आणि इयरफोन टाकून घरामध्ये प्रवेश करायचा किंवा कुठे फिरताना पण इयरफोन टाकूनच प्रवेश करायचा. जेणेकरून तुमचं म्हणजे कमीत कमी बोलणं आहे, कमीत कमी तुमचं डिस्ट्रॅक्शन होईल, कमीत कमी तुमचे विचार ट्रिगर होईल. ठीक आहे. तर असं हे मी माझ्यासाठी इम्प्लिमेंट केलं. तुमच्यासाठी कुठलीही पद्धत असू शकते. ठीक आहे. तर तशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. ओके. तर ते काही जे काही तुमचं प्रेशर असेल ते पॉझिटिव्ह डायरेक्शनने तुम्ही वापरा आणि लक्षात ठेवा स्कोर हा चांगला किंवा परीक्षेमध्ये चांगला स्कोर किंवा परीक्षा कट ऑफ कसा क्लिअर होतो तो काही ते बेसिक गोष्टी आहेत. जगावेगळं काही नाहीये. लक्षात ठेवा ही गोष्ट. जगावेगळं काही नाहीये. सगळं सेमच आहे. बेसिकच प्रिन्सिपल लोकं फॉलो करत नाही त्यामुळं रिझल्ट जात असतात. ठीक आहे. तर बेसिक प्रिन्सिपल आहे, तुम्ही प्रॉपर रिव्हिजन केलेली का? येस. रिव्हिजन जर तुम्ही प्रॉपर केलेली असेल, येस तुमचा रिझल्ट 100% येईल. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर एनालिसिस केलं असेल, रिझल्ट 100% येईल. तुम्ही तुमच्या ज्या काही चुका केलेल्या असेल टेस्ट सीरीजच्या माध्यमातून किंवा मग ज्या काही प्रिव्हियस अटेम्प्ट तुम्ही दिलेले असेल, त्या चुका जर तुम्ही कमी केल्या, ठीक आहे. त्या चुका जर सिली मिस्टेक जर तुम्ही अव्हॉइड केल्या, तर त्याच्या माध्यमातून तुमचा स्कोर चांगला येईल. ठीक आहे. अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच जर तुम्ही डेव्हलप केला, त्याच्या माध्यमातून त्या अप्रोचच्या माध्यमातून जर प्रश्न सॉल्व्ह केलेले, ठीक आहे, त्याच्या माध्यमातून तुमचा स्कोर चांगला येईल. ठीक आहे. सिली मिस्टेक कमीत कमी व्हायला पाहिजे. सिली मिस्टेक जो व्यक्ती कमीत कमी करेल ना, त्याचा बेसिकली स्कोर इम्प्रुव्हमेंट हा म्हणजे नाही म्हटलं तरी जर 2-3 प्रश्न जरी तुम्ही सिली मिस्टेक टाळून जर इम्प्रूव्ह केलेला, बघा इथे स्कोर वाढत असतो बरं का. आता हे बघा, एक लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या. हे बघा सिली मिस्टेकच्या माध्यमातून आपण प्रत्येक ह्या ज्या गोष्टी आहे प्रत्येकाच्या माध्यमातून फक्त एकच प्रश्न अझ्युम करू. सिली मिस्टेक टाळून समजा तुम्ही एक प्रश्न बरोबर आणला. चुका टाळून ज्या काही चुका म्हणजे अगोदर करायचे, रिव्हिजन नाही केलं किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं अनालिसिस नाही केलं, सिली मिस्टेक जे काही केलं, त्या चुका टाळून जर तुम्ही एक प्रश्न तुम्ही हे केलेला प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं प्रॉपर अनालिसिस करून, ठीक आहे, ह्या घटकावर 100% प्रश्न येतो. या काळात ते रिवाईज करून टाकलं. त्याच्या माध्यमातून तुमचा एकच प्रश्न एक्स्ट्रा बरोबर आलेला. ठीक आहे. रिव्हिजन प्रॉपर केली. जिथे रिव्हिजन प्रॉपर केली तर जिथे तुमचं 50-50% कन्फ्युजन होतं. ठीक आहे. तर ते प्रश्न थेट आता तुम्हाला 50-50% कन्फ्युजन राहणार नाही. ते थेट प्रश्न तुमच्या बरोबर येतील. इथे समजा तुमचा एखादा प्रश्न वाढलेला, ठीक आहे, अननोन प्रश्न टॅकल करण्याचा अप्रोच, इथे तुमचा प्रश्न एक वाढलेला. तर असं करून तुमचा 1, 2, 3, 4, 5 प्रश्न लक्षात घ्या. 5 प्रश्न थेट तुमचे फक्त एकच प्रश्न ह्या त्या अप्रोचच्या माध्यमातून, ह्या काही चुकांच्या माध्यमातून, तर 5 प्रश्नच तुमचे बरोबर येऊ द्या. 5 दुनी 10 मार्क थेट तुमचे एक्स्ट्रा बरोबर येईल. 10 मार्काचं महत्व ज्या व्यक्तीची
0.25 मार्काने प्री गेलेली आहे किंवा 0 मार्काने 0.25 मार्काने जी काही प्री किंवा मेन्स गेले त्या व्यक्तीला विचारा तुम्ही. हे 10 मार्क तुमचे इथं थेट वाढू शकतात बरं का, लक्षात घ्या हे. तर ह्या गोष्टी करा, ठीक आहे. इथून तुमचा स्कोर वाढेल बरं का. इथून 100 पुस्तकं वाचून 100 लेक्चर वाचून स्कोर चांगला येत नसतो. तर ह्या गोष्टी टाळून बेसिकली तुमचा ह्या गोष्टीचा म्हणजे प्रॉपर युटिलाइज करून, ठीक आहे, ह्या गोष्टीचं प्रॉपर एक्झिक्युशन करून बेसिकली तुमचा चांगला स्कोर येईल. लक्षात ठेवा एक गोष्ट म्हणजे, ठीक आहे. सो त्यामुळे ह्यात जेवढे काही दिवस बाकी आहे याच्यामध्ये बिलकुल मटेरियल काही वेगळं वाढवायचं नाही. ह्या गोष्टीवर फोकस करा, ठीक आहे. या गोष्टीवर तुम्ही जर प्रॉपर एक्झिक्यूट केला नक्की तुमचे +10, लक्षात ठेवा +10, बिग डिफरन्स हा, +10 मार्क तुमचे वाढतील, ठीक आहे. नंतर मग आता 2 तारखेला हायस्ट तर थोडक्यात एक्झिक्युशन पण सांगून देतोय, ठीक आहे. त्यामध्ये 50 मार्काचा मराठी असेल, 30 मार्काचं इंग्लिश असेल, 20 मार्क क्वेश्चनचं 20 क्वेश्चन, त्यामध्ये मग 10 मार्काचा करंट असेल, 5 मार्काचा कम्प्युटर आणि 2 लॉ आहेत, तर त्याच्यावर 5 प्रश्न येतात, ठीक आहे. तर इथे तुमचा चांगला स्कोर होऊ शकतो. कम्प्युटरला पण चांगले म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चनच बघून घ्या. त्याच्यामध्ये तुमच्या 5 पैकी नाही म्हटलं तरी 3 एक प्रश्न तुमचे सहज तुम्हाला बरोबर येऊन जातील, ठीक आहे. करंट पण 1 लाईनर येत असतं, ठीक आहे. मराठी आता बऱ्याचदा म्हणजे काय 200 पानाच्या पुस्तकातून, मराठीच्या मोरा वाडंबे सरांच्या पुस्तकातून सगळे प्रश्न येत असतात. 50 पैकी इथे पण हा तुमचा स्कोरिंग घटक असतो. बऱ्याच लोकांना इंग्लिशचा प्रॉब्लेम असतो, तर इंग्लिशचे 30च प्रश्न आहेत, ठीक आहे. तर इंग्लिशचे 30 प्रश्न आहेत, तरी पण याच्यापैकी बरेचसे प्रश्न तुमचे जर तुम्ही जर प्रॉपर अभ्यास केला असेल तरी पण हा पण घटक भरपूर स्कोरिंग आहे. तो लॉजिकच्या माध्यमातून हे घटक तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. ज्या लोकांनी जर इंग्लिशचे जर बघितलेले असेल, आपले टेलिग्रामला लेक्चर अपलोड केले, त्यांना माहिती आहे लॉजिकच्या माध्यमातून हे प्रश्न पण तुम्ही सॉल्व्ह करू शकता, ठीक आहे. तर म्हणजे एकंदरीतच विचार केला ना, हा जो पेपर आहे हा बेसिकली म्हणजे स्कोरिंग पेपर आहे. इथे जर तुमचा चांगला स्कोर आलेला तर डेफिनेटली इट विल हेल्प. म्हणजे सेकंड पेपरला पण तुम्हाला नाही का, जो सेकंड पेपर आहे, ठीक आहे, त्याला तिकडे जास्त तेवढी मेहनत घ्यावी लागत नाही. पण येस, तुमचं काम आहे की मॅक्झिमम स्कोर करणं, पण इथे जास्तीत जास्त स्कोर तुमचा होऊ शकतो, ठीक आहे. एकंदरीत एक्झिक्युशन साधारण 25 मिनिटांमध्ये प्रयत्न करा की 50 प्रश्न होतं काय तर मराठीचे, ठीक आहे. आणि कारण की बघा 60 मिनिटं आहेत, 60 मिनिटांमध्ये 7 एक मिनिटं तुम्हाला हे गोळे करण्यासाठी लागणार आहे. तर तुमच्याकडे आपण अजून करू 10 मिनिटं, 50 मिनिटं आहेत, ठीक आहे. तर 50 मिनिटांमध्ये साधारण तुम्हाला 100 प्रश्न अटेम्प्ट करायचे. तर एकंदरीत तुमचा स्पीडच ऍक्च्युअली डबल असायला पाहिजे, ठीक आहे. जर मराठी जर तुमचं साधारण 25 मिनिटांमध्ये होत असेल, तर इंग्लिशला तुम्हाला थोडासा वेळ तुम्ही देऊ शकता. 2-3 मिनिटं तुम्ही इथे एक्स्ट्रा देऊ शकता इंग्लिशला, ठीक आहे. इंग्लिशचं जर कमी स्पीड मध्ये होत असेल तर, ठीक आहे. आणि ज्यांची इंग्लिशचे प्रश्न अटेम्प्ट करायची स्पीड जर कमी असेल, तर मग इथे तुम्ही 2-3 मिनिटं एक्स्ट्रा पण देऊ शकता, ठीक आहे. आता ही गोष्ट असंच असायला पाहिजे का, एक्झिक्युशन स्ट्रॅटेजी अशीच असायला पाहिजे का? बिलकुल नाही. ज्या लोकांचा इंग्लिश स्ट्रॉंग असेल ते मराठीला जास्त वेळ द्या, असं पण करू शकतात. एनिथिंग पॉसिबल. ती बरं म्हणजे स्ट्रॅटेजी ही डायनामिक असावी, हे याच्या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं होतं, ठीक आहे. आता ऐन वेळेला स्ट्रॅटेजी वगैरे चेंज करायच्या हे नका करू, पण जस्ट पेपर ऍक्च्युअली बघून तिथे थोडंसं प्लस मायनस स्ट्रॅटेजी तुम्ही करता येईल. त्यामुळे स्ट्रॅटेजी थोडीशी डायनामिक असू द्या, ठीक आहे. सो पेपरमध्ये जर समजा मराठी अवघड आला, इंग्लिश सोपा आला, तर मग इंग्लिशला कमी वेळामध्ये होईल तुमचा, मराठीला थोडासा जास्त वेळ लागेल. किंवा सिमिलर गोष्ट इकडे पण, हे जे 20 क्वेश्चन आहेत, इकडे 20 क्वेश्चन जर तुमचे सोपे आले, तर हे तुम्हाला इथे जर 10 मिनिटं आपण अजून केलेले, हे जर तुमचे 7-8 मिनिटातच होतील, तर त्याचा वेळ तुम्ही इंग्लिशला देऊ शकता किंवा मराठीला देऊ शकता, असं तुम्ही करू शकता, ठीक आहे. सो एकंदरीत 50 मिनिटामध्ये म्हणजे 15 मिनिटामध्ये तुमचं साधारण इंग्लिश आणि 10 मिनिटामध्ये साधारण तुमचं करंट आणि लॉचे प्रश्न तुमचे होणं अपेक्षित आहे. असे 50 मिनिटांमध्ये बघा, लक्षात घ्या, 50 मिनिटांमध्ये तुम्ही 100 प्रश्न सहज करू शकता, ठीक आहे. ओके. सो तुमची जे काही स्ट्रॅटेजी असेल ते ठरवा. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, आता पेपर दरम्यान तुमचा जे तुम्हाला सांगितलेलं आहे, ह्या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या ठरेल. आणि त्याच्यातही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिली मिस्टेक, ठीक आहे. सिली मिस्टेक टाळा. तुमचे नाही म्हटलं तरी 2-3 प्रश्न सहज एक्स्ट्रा येतील, ठीक आहे. सिली मिस्टेक आता 100% सिली मिस्टेक अवॉइड होऊ शकतात का, ठीक आहे. एखाद सिली मिस्टेक ओके, पण त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही म्हणजे वेळेच्या अभावामुळे बेसिकली एखाद सिली मिस्टेक ओके, बट ते म्हणजे त्याचा आकडा जास्त नका असायला पाहिजे, ठीक आहे. तो सिली मिस्टेक जेवढा तुम्ही कमी करता तेवढं तुमचं बरं राहील, ठीक आहे. सिली मिस्टेक कोणकोणत्या होऊ शकतात, जसं आता सिली मिस्टेक यामध्ये बघा, प्रश्न पूर्ण न वाचणे, ठीक आहे. प्रश्न पूर्ण न वाचणे, त्यांनी खालीलपैकी कुठलं करेक्ट विचारलं आहे, इनकरेक्ट विचारलं आहे, चूक विचारलंय, अचूक विचारलं आहे, ठीक आहे. हे न वाचणे आणि डायरेक्ट उत्तर टिक करणे, त्याच्यातही तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं होतं मी,
काय होतं, चूक आणि असत्य हे जे निगेटिव्ह स्टेटमेंट असतात, चूक आणि असत्य, ठीक आहे. तर अशा स्टेटमेंटमध्ये बेसिकली म्हणजे निगेटिव्ह स्टेटमेंटमध्येच बेसिकली जास्त मेजर प्रॉब्लेम व्हायची शक्यता असतात. तर पहिले खालचे स्टेटमेंट वाचायचं, नंतर मग चूक किंवा असत्य जे काही विचारलेलं असेल ते वाचायचं. त्याच्या माध्यमातून तुम्ही अव्हॉइड करू शकता किंवा मग त्या प्रश्नाला असं जर निगेटिव्ह स्टेटमेंट तुम्हाला दिसलं तर त्याला मोठं राउंड करून टाका. म्हणजे तुम्हाला थोडंसं केअरफुली ह्या प्रश्नाचं उत्तर टिक करायचं आहे ते तुम्हाला कळेल. ठीक आहे. जोड्या लावामध्ये चुकू नका, गोडे करताना चुकू नका. गोडे गोडे शक्यतो नाही का स्लॉटमध्ये करा, म्हणजे 15-20च्या याच्यामध्ये करा. एक सिंगल सिंगल करू नका. ठीक आहे. सिंगल सिंगल ऑलरेडी तुम्हाला सांगितलं, सिंगल सिंगल न करण्याचं कारण, सिंगल सिंगल जर करत असाल तर म्हणजे कसं होतं, एक तर एखाद्या वेळेस वेळ पण लागू शकतो आणि म्हणजे प्रश्न सॉल्व्ह केला आणि लगेच गोळा करून टाकला असं करू नका. की समजा पहिला प्रश्न तुम्ही सॉल्व्ह केला आणि इथे मग काहीतरी तुमचं थोडंसं फार कन्फ्युजन आहे, 15व्या प्रश्नामध्ये त्याचा तुम्हाला एक्झॅक्टली काहीतरी क्लू भेटू शकतो आणि त्याच्या बेसिसवर तुमचा पहिला प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतो, असं बऱ्याचदा होतंय. ठीक आहे. तर त्यामुळे मग साधारण नाही म्हटलं तरी 20-20च्या स्लॉटमध्ये तरी गोळे करा. ठीक आहे. ओके. किंवा सब्जेक्ट वाईज गोळे करा. आता मराठी इंग्लिशचा पेपर आहे तर मराठीचे एकत्र करून टाका, इंग्लिशचे एकत्र करून टाका. ठीक आहे. आणि बाकीचे 20 प्रश्न एकत्र करून टाका. असं स्लॉटमध्ये करा. ठीक आहे. जेणेकरून तुमचे गोडे हे प्रॉपर होईल. ठीक आहे. आणि एखाद्या प्रश्नाचा क्लू दुसऱ्या प्रश्नामध्ये असला त्याच्यावरून तुम्ही उत्तर सॉल्व्ह करू शकणार. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पॅसेज हे चुकूनही सुटायला नाही पाहिजे लँग्वेजमध्ये. ठीक आहे. जरी तो मी एक व्हिडिओ टाकलेला आहे, बघून घ्या जर नाही बघितला असेल तर. पॅसेज न बघता कसे सॉल्व्ह करावे. ठीक आहे. तर ऍटलीस्ट तुम्हाला वेळ नसेल पॅसेज सॉल्व्ह करण्यासाठी, जर तुम्हाला वेळ नसेल, ठीक आहे. तर समजा शेवटचे 2-3 मिनिटं राहिले आणि पॅसेज सॉल्व्ह करायला तुम्हाला वेळ नाही, तर किमान काय करायचं, पॅसेजची थोडीशी वरच्या 2-4 लाईनी वाचायच्या, थीम समजून घ्या थोडीशी पॅसेजची आणि त्याच्या बेसिसवर, लॉजिकच्या बेसिसवर त्याच्यावरून थोडासा गेस करायचा पॅसेज कुठल्या अँगलने चाललेला आहे आणि त्याच्या बेसिसवर ते 2-3 मिनिटांमध्ये थेट प्रश्न वाचा आणि लॉजिकच्या बेसिसवर प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. 5 पैकी साधारण 2 प्रश्न जरी बरोबर आले, 2 प्रश्नच म्हणतो बरं का मी, 2 प्रश्न जरी बरोबर आले तरी तुमचा स्कोर हा पॉझिटिव्ह राहील, लक्षात घ्या. ठीक आहे. तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये असाल, बेनिफिट मध्ये असाल, तर त्यासाठी थोडंसं लॉजिकनी सॉल्व्ह करा. ठीक आहे. लॉजिकने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. ठीक आहे. तर त्याच्या माध्यमातून तुमचा काहीतरी पॉझिटिव्ह स्कोर तुमचा येईल. ठीक आहे. तर पॅसेज इंग्लिश आणि मराठी दोन्ही म्हणजे डायरेक्ट स्किप करण्यापेक्षा वेळ नसेल तर काहीतरी करा. ठीक आहे. काहीतरी लॉजिकने प्रश्न सॉल्व्ह होतात. ठीक आहे. होतात. ओके. दॅट्स इट. इथे आपण थांबूयात. होप सो लेक्चर आवडलं असेल तुम्हाला. तुमच्या काही क्वेरी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. मी बघतोय, जर नाही असेल तर मग आपण थांबूयात आपण इथे. ओके. ठीक आहे. थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि गुड नाईट सगळ्यांना. भेटूयात पुढच्या सेशनमध्ये. बाय बाय. टेक केअर.